नमस्कार भक्तो. भक्ती सुगंध या आपल्या लाडक्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ एक कथा नाही, हा आहे तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारा दिवस. वसंत पंचमी हा तो दिवस आहे ज्या दिवशी ज्ञानाला देवत्व प्राप्त झालं, ज्या दिवशी वाणीला अर्थ मिळाला आणि ज्या दिवशी देवी सरस्वती प्रगट झाल्या. वसंत पंचमी म्हणजे नेमकं काय? आपण अनेकदा वसंत पंचमी साजरी करतो, पण तिचं खरं आध्यात्मिक महत्त्व फार थोड्यांना माहीत असतं. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. ही पंचमी फक्त एक तिथी नाही, ही आहे सत्वगुण जागृत होण्याची वेळ. निसर्गात नवी पालवी फुटते, झाडांना कोंब येतात, फुलांना रंग आणि सुगंध मिळतो. म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे, वसंत ऋतू हा निसर्गाचा आनंदोत्सव आहे. वसंत ऋतू आणि मानवी जीवन. वसंत ऋतूमध्ये माणसाचं मन अधिक शांत असतं, ग्रहणशक्ती वाढलेली असते, नवीन ज्ञान स्वीकारायला तयार असतं. आयुर्वेद सांगतो, वसंत ऋतू हा बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवणारा काळ आहे. म्हणूनच देवी सरस्वतीचा प्रकट दिन याच काळात आहे. पुराणानुसार सृष्टी निर्माण झाली होती, पण ती होती नीरस, अंधकारमय, निशब्द. ब्रह्मदेवांनी पाहिलं, सृष्टी आहे पण अर्थ नाही. तेव्हा त्यांनी ध्यान केलं. त्यांच्या कमंडलूतून दिव्य जल शिंपडलं. त्या जलातून प्रकट झाल्या श्वेतवर्णी वीणाधारी कमलासन देवी सरस्वती. ज्या क्षणी त्यांनी वीणा छेडली, नाद निर्माण झाला, शब्द जन्माला आले, भाषा, संगीत, काव्य, विद्या अस्तित्वात आली. म्हणूनच त्या आहेत वाणीची देवी, विद्यादेवी, बुद्धीची अधिष्ठात्री. देवी सरस्वतीची रूप वैशिष्ट्ये: श्वेत वस्त्र, पवित्रता; वीणा, संगीत व नाद; पुस्तक, ज्ञान; कमळ, वैराग्य; हंस, विवेक. देवी भागवत पुराण सांगते, सरस्वती कृपेने अज्ञानाचा नाश होतो. वसंत पंचमीला पिवळाच रंग का, हा प्रश्न अनेकांना पडतो. मोहरीची फुलं, गहू पिके, सूर्याची ऊब. पिवळा रंग म्हणजे ऊर्जा, उत्साह, ज्ञानाचा प्रकाश. अथर्ववेदमध्ये उल्लेख आहे, पीत वर्ण हा बुद्धिवर्धक हा, म्हणजे पिवळा रंग बुद्धी जागृत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं, वसंत पंचमी म्हणजे ज्ञानाचा उत्सव, देवी सरस्वती म्हणजे जीवनाची दिशा. हा दिवस दुर्लक्षित न करता साधना केली तर आयुष्य बदलू शकतं. भक्त हो, जर तुमचं मूल अभ्यासात मागं पडत असेल, स्पर्धा परीक्षेत अपयश येत असेल, बोलताना आत्मविश्वास नसेल, तर वसंत पंचमीचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. वसंत पंचमी पूजन घरच्या घरी सोपा विधी. पूजेची योग्य वेळ सूर्योदय ते दुपारी 12 वाजेपर्यंत. साहित्य: पिवळं वस्त्र, पांढरी फुलं, पुस्तक किंवा वही किंवा वाद्य, हळद, अक्षता, गूळ, तिळाचा नैवेद्य. पूजन विधी: स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवी सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. पिवळं वस्त्र अंथरा. पुस्तक किंवा वही देवी समोर ठेवा. दीप प्रज्वलित करा. मन शांत करून म्हणा, या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रार्वृता, या वीणावर दंड मंडित करा,
या श्वेत पद्मासना. मंत्र येत नसेल तर फक्त एवढंच बोला, मा सरस्वती मला योग्य दिशा दाखव. वसंत पंचमी साधनेसाठी सर्वोत्तम दिवस का आहे? देवी भागवत पुराण सांगते, माघ शुक्ल पंचमी या दिवशी सरस्वती तत्व पूर्णत्वाने पृथ्वीवर प्रवाहित होतं. याचा अर्थ असा की या दिवशी देवी सरस्वतीची कृपा सहज प्राप्त होते. इतर दिवसांपेक्षा कमी साधनेत अधिक फल मिळतं. म्हणूनच प्राचीन काळी गुरुकुलांमध्ये शिक्षणाची सुरुवात, लेखनाची पहिली वही, वीणा, बासरी यांचा प्रारंभ याच दिवशी केला जात असे. वसंत पंचमी पूजन घरच्या घरी संपूर्ण विधी. अनेकांना वाटतं मूर्ती नाही, पंडित नाही, मंत्र येत नाही, पण भक्त हो देवी भाव पाहते, दिखावा नाही. पूजेची योग्य वेळ सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत, शक्यतो सकाळची वेळ अधिक श्रेष्ठ. पूजेचं साहित्य खूप साधं आहे. पिवळं वस्त्र किंवा रुमाल, पांढरी फुलं, कमळ नसेल तरी चालेल, पुस्तक, वही, पेन किंवा वाद्य, हळद, अक्षता, तुपाचा दिवा, गूळ, तिळाचा नैवेद्य. हे साहित्य नसेल तरीही पूजा करता येते. मन शुद्ध हवं एवढंच. पूजा विधी: स्नान व शुद्धता. सकाळी उठून स्नान करा. स्वच्छ हलकं रंगाचं वस्त्र घाला. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. पूजा स्थळ: घरातील शांत जागा निवडा. देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा ठेवा. समोर पिवळं वस्त्र अंथरा. ज्ञान अर्पण: तुमची वही, पुस्तक, पेन, हार्मोनियम, तबला हे जे काही तुमच्या विद्या कलेशी संबंधित आहे ते देवीसमोर ठेवा. महाभारत सांगते, विद्या जिथे पूजली जाते तिथे यश स्थिर होतं. दीप प्रज्वलन: तुपाचा दिवा लावा. हा दिवा म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं प्रतीक. फक्त एक वस्तू अर्पण करा. अमोघ उपाय: देवी भागवत पुराणमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सरस्वती एकाग्र भक्तीने प्रसन्न होते. ती वस्तू म्हणजे पांढरं फूल. हे फूल अर्पण करताना कोणतीही भौतिक इच्छा करू नका. फक्त म्हणा, माझ्या जीवनातील अज्ञान दूर कर. 41 दिवसांचा चमत्कारी प्रयोग. वसंत पंचमीपासून पुढील 41 दिवस रोज एक पांढरं फूल, 1 वेळा मंत्र, 5 मिनिटं शांत बसणं. परिणाम: स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात लक्ष येतं, बोलण्यात आत्मविश्वास येतो. विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाय: वसंत पंचमीला नवीन वही सुरू करा. पहिलं अक्षर लिहा, ओम. वही देवी समोर ठेवा. शास्त्र सांगतं, विद्येचा आरंभ शुभ मुहूर्तात केला तर अडथळे येत नाहीत. मित्रांनो, यापुढील भाग ऐकताना मन शांत ठेवा, कारण हा भाग फक्त माहिती देत नाही, तो अंतर्मनाला स्पर्श करतो. देवी सरस्वती कृपेची सत्यकथा. ही कथा आहे एका सामान्य विद्यार्थ्याची. ना श्रीमंत घर, ना मोठं मार्गदर्शन. तो अभ्यास करत होता, पण अपयश सतत पाठीशी लागत होतं. लोक हसत, तुझं काही होणार नाही. वसंत पंचमीचा तो दिवस. त्या दिवशी तो मंदिरात गेला. पैसे नव्हते, फुलं विकत घेण्याचीही ऐपत नव्हती. रस्त्याच्या कडेला पडलेलं एक पांढरं फूल त्यानं उचललं. मनात भीती, डोळ्यात पाणी आणि अंतःकरणातून प्रार्थना, मा सरस्वती मला फक्त मार्ग दाखव. बदलाची सुरुवात. त्या दिवसापासून त्याच्या अभ्यासात बदल झाला. लक्ष वाढलं, आत्मविश्वास आला, भीती निघून गेली. काही महिन्यात तो त्याच परीक्षेत उत्तीर्ण झाला जिथे तो आधी अनेकदा नापास झाला होता.
ही कथा लोक परंपरेत आजही सांगितली जाते. वसंत पंचमी व्रत महात्म्य. स्कंद पुराण सांगते, वसंत पंचमी व्रत केल्याने विद्या, कीर्ती आणि मनःशांती प्राप्त होते. व्रत कसं करावं? सकाळी स्नान, पिवळं वस्त्र, फलाहार, देवी सरस्वतीचं स्मरण. उपवास शक्य नसेल तरी मन संयमित ठेवा, हेच व्रत आहे. गृहस्थांसाठी संदेश. आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांचं शिक्षण, करिअरचा ताण, स्पर्धेची भीती या सगळ्यात देवी सरस्वतीचं स्मरण मानसिक शांती देते. कलाकार, वक्ते, लेखक यांच्यासाठी देवी सरस्वती फक्त विद्यार्थ्यांची देवी नाही. संगीत, लेखन, भाषण, अभिनय सगळ्या कलांचं मूळ सरस्वती कृपा आहे. हे मा सरस्वती, आमच्या जीवनातील अज्ञान दूर कर, बुद्धीला प्रकाश दे, वाणीला मधुरता दे आणि योग्य मार्ग दाखव. जय सरस्वती माता. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा, हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवा.